नमस्कार मैत्रिणींनो, आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये म्हणजे प्रणाली के टेलरमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. आणि आज आपण पाहणार आहोत मला टेलरिंगचा किती वर्षाचा अनुभव आहे आणि मी कशा पद्धतीने सुरुवात केली होती ते शॉर्टकटमध्ये मी तुम्हाला सांगते. आणि लॉंगमध्ये सांगितलं तर खूप मोठा व्हिडिओ होईल, त्याच्यामुळे शॉर्टमध्ये सांगते. तर मला 5 वर्षाचा अनुभव आहे आणि मी जेव्हा सुरुवात केली होती त्या टायमाला मी कॉलेजमध्ये होते. आणि कॉलेज सुटल्याच्या नंतर जो काही टाईम मिळायचा म्हणजे 1 तासाचाच तोच क्लास असायचा. आणि त्याच्यामध्ये आम्ही 2 महिन्याचा कोर्स कंप्लीट केला होता. आणि तो म्हणजे त्याच्यामध्ये फी होती 600 रुपये फक्त. आणि म्हणतात चला आपण काहीतरी वेगळं शिकलं पाहिजे, म्हणून माझी एक मैत्रीण होती आणि मी दोघींनी मिळून आम्ही शिवण क्लास केला होता. आणि तेव्हा करताना आम्ही BScच्या सेकंड इयरला होतो. त्यावेळेला आम्हाला काही जणं बोलली की तुम्ही BSc करताय तर तुम्ही कशाला ब्लाऊज वगैरे नको त्या गोष्टी करताय असं सुद्धा बोलले गेले. पण काही झालं की करायचं म्हणजे काहीतरी स्किल आपल्यामध्ये आलं पाहिजे. आणि काहीतरी शिकलं की त्याचा कधी उपयोग पडेल हे सांगू शकत नाही. म्हणून ती कला मी शिकले होते आणि त्या कलेचा मला आत्ता खूप जास्त फायदा होतो. मी जॉब करून पार्ट टाईम बेसवरती माझा टेलरिंग बिझनेस मी करते. आणि ब्लाऊजांच्या फिनिशिंगवरून तुम्हाला अंदाज येईलच की मी कशा पद्धतीने फिनिशिंग देते, माझं काम कशा पद्धतीने करते. म्हणून आपल्याला ज्या गोष्टीची आवड आहे ती गोष्ट आपण केली पाहिजे. मला जॉबवरून आली तरी पण कितीही दमले तरी पण मला असं वाटतं की मी कधी मशीनवरती बसते आणि ते काम करायला मला खूप जास्त आवडतं. आणि तसंच म्हणजे बिझनेसमध्ये कशा पद्धतीने इम्प्रूव्हमेंट करायचं किंवा काय या सगळ्या गोष्टीचा रिसर्च मारत असते. त्याच्यामुळे कसं वेगवेगळ्या गोष्टी शिकायला मजा वाटते. आणि आपण फुल टाईम केला तर माझी अशी अपेक्षा आहे की पुढे जाऊन मी फुल टाईमसुद्धा करेल. आणि पार्ट टाईममध्ये तर मला मिळतात पैसे, पण फुल टाईममध्ये केला ते की आपण पूर्ण लक्ष देऊ शकतो असं मला वाटतं. आणि पुढे जाऊन तसंच प्लॅन काहीतरी आहे माझं, तुमच्यापर्यंत मी शेअर करेन. अशा पद्धतीने इंटरलॉकची मशीनसुद्धा माझ्याकडे मी घेतली जसं माझा एक्सपिरियन्स वाढत गेला तसा. आणि एक्सपिरियन्स झाल्याच्यानंतर कस्टमरसुद्धा आपल्याकडे येतात आणि चांगल्या पद्धतीने ब्लाऊज शिवून देतात. जसं की मी आता जो फायनल ब्लाऊज तुम्हाला दाखवते, वरूनसुद्धा खूप सुंदर फिनिशिंग आली आणि आतूनसुद्धा फिनिशिंग आली, कुठेही धागा वगैरे दिसत नाही आहे. अशा पद्धतीने आपला ब्लाऊज हा कंप्लीट झालेला आहे. तर धन्यवाद, तुम्ही लास्टपर्यंत व्हिडिओ बघितलात त्याच्यासाठी मनापासून